अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. मलिंगम भजे पांडुरंगम तरी जयाचे चोखटे मानशी मी होनी असे क्षेत्र संन्यासी जया निज जयाचे उपाशी वैराग्यगा. ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 9व्या अध्यायातील 188 क्रमांकाची उभी आहे. या उभीतून स्वतः भगवंत बोलण्याकरता प्रवृत्त झालेले आणि भगवंताचं मनोगत काय आहे हे ज्ञानोबांनी या ओळीतून प्रगट केलेलं आहे. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव ग्रामस्थ भाविक भक्त एकसंबा या सर्वांच्या सहकार्याने हरिभक्तीपरायण श्री गुरु संजय महाराज देहूकर यांच्या मार्गदर्शनाने आणि त्या नामोत्सवातील आजची ही सेवा आहे. काहीचं चिंतन करण्याचा थोडासा प्रयत्न करू. या श्रावण वद्यामध्ये संपन्न होणारा हा नामोत्सव, या उत्सवाचे वैशिष्ट्य आहे श्रावण वद्य अष्टमीला देव प्रगट झाले, त्याचप्रमाणे श्रावण वद्य अष्टमीला ज्ञानोबाही प्रगट झाले. देवाचा अवतार आणि संतांचा अवतार फक्त काल भेद आहे. भगवंत द्वापार युगामध्ये प्रगट झाले आणि ज्ञानोबराय कलियुगामध्ये प्रगट झाले. आणि त्या ज्ञानोबरायांच्या प्रगट होण्याला यावर्षी 750 वर्षे पूर्ण होत आहेत. आपला हा चांगला योग आहे की सप्तशताब्दी सुवर्ण महोत्सवाचा कालावधी आहे. तेव्हा त्या ज्ञानोबरांचाही आपण त्यांच्या कार्याचा गौरव केला पाहिजे. ज्याप्रमाणे देवाचा आपण गौरव करतो तसा संतांचाही गौरव करणं उचित आहे बरं का. म्हणून ज्ञानोबरांच्या अवतरणाला 750 वर्षे पूर्ण होते. त्या ज्ञानोबरांनी आपल्या अवतार कार्यामध्ये काय केलं, अवतीर्ण होऊन काय केलं, एकच कार्य केलं. जगत उद्धारा लागी धरिला अवतार, मिरविला बडीवाद शिद्धाईचा. जगाचा उद्धार, जगत उद्धाराचं कार्य त्यांनी केलं पाहिजे. आज आम्ही तुम्ही जीवन जगतो, पण जीवन जगत असताना आम्ही फक्त उदरनिर्वाहाचा विचार करतो, फक्त पोटाचा विचार करतो. पण त्या महात्म्यांनी जगाच्या उद्धाराचा विचार केला. किंबहुना जगाच्या उद्धाराकरताची मंडळी या भूतलावरती अवतीर्ण झाली. तुकोबांनी त्याचं वर्णन केले. आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताय. झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग, उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो शेवू. आम्ही वैकुंठातून हेच कार्य करण्याकरता या भूतलावरती आलो. म्हणून या भूतलावरती संत जर अवतीर्ण जर झाले नसते तर आमची तुमची परमार्थाची वाटचाल ज्या पद्धतीने घडायला पाहिजे त्या पद्धतीने घडली नसती. बऱ्याच गोष्टीचं शुद्धीकरण करण्याचं काम संतांनी आपल्या अवतार कार्यामध्ये केलं. ज्ञानोबरांचं वर्णन करताना वर्णन केले. लोपले ज्ञान जगी हित नेनते कोणी अवतार पांडुरंग. लोपलेलं उघड केलं, जे गुह्य होतं ते प्रगट केलं आणि जगाच्या समोर ते प्रगट करण्याकरता त्यांनी हे वाङ्मय निर्माण केलं. म्हणजे वाङ्मयाच्या रूपाने त्या विश्वाकरता गुह्य ज्ञान ब्रह्मज्ञान त्यांनी सर्वांना ते ग्रहण करता यावं,
सर्वांना त्याचा स्वीकार करता यावा, सर्वांना त्याचा आनंद उपभोगता यावा, म्हणून त्यांनी महान कार्य वाङ्मयाच्या रूपाने केलेलं आहे. ज्ञानोबांनी भिंत ताडवली हे विशेष नाही आहे, रेड्याला बोलवलेले विशेष नाही आहे, पण अखिल विश्वाच्या उद्धाराकरता मात्र वाङ्मय निर्माण केले हे मात्र विशेष आहे. बरं, भिंत चालवली ती जगाकरता चालवली नाही, चांगदेवाकरता चालवली. रेडा बोलवला तो कोणाकरता बोलवला? धर्म मार्तंडांच्या करता बोलवला. पण अखिल विश्वाकरता ज्ञानोबांनी काय केलं? हे ज्ञानेश्वरीच्या रूपाने केलेलं कार्य आहे. महान कार्य आहे, अतिशय महान कार्य आहे. एवढं गुह्य असलेलं ना, एवढं कठीण असलेलं ज्ञान ते समाजाच्या समोर त्यांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून प्रगट केलं. ज्ञानोबांनी वर्णन केले त्या ज्ञानाचं वर्णन करताना की जे ज्ञान भगवंताने ज्यांच्या पोटी जन्म घेतला त्यांना सांगितलं नाही. बरं, सख्या भावाला सांगितलं नाही, स्वतःच्या पत्नीला सांगितलं नाही, पण अर्जुनाकरता सांगितलं. तसं जे ज्ञान भगवंताने अर्जुनाकरता भक्ताकरता प्रगट केलं तेच ज्ञानोबांनी मराठी भाषेमध्ये जगाकरता प्रगट केलं. हे महान कार्य आपल्या अवतारामध्ये ज्ञानोबांनी केलेलं लक्षात ठेवा. महान कार्य एका या ज्ञानेश्वरीच्या वाङ्मयाच्या द्वारे, या ग्रंथाच्या द्वारे ज्ञानोबांनी प्रतिज्ञा केली, मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. प्रतिज्ञा केल्यानंतर ब्रह्मविद्येचा सुकाळ करण्याकरता ज्ञानोबांनी ही ग्रंथाची वाङ्मयाची निर्मिती केली. लक्षात ठेवा, सुकाळ व्हावा ब्रह्मविद्येचा, त्या सुखाचा अनुभव सर्वांना घेता यावा. बरं, मी महान कार्य ज्ञानोबांनी आपल्या अवतारामध्ये केलेलं आहे आणि त्यांच्या त्या अवताराला आज 750 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांनी जे आमच्या तुमच्याकरता निर्माण केलेलं आहे आपण त्याचा जीवनामध्ये आयुष्यभर स्वीकार केला पाहिजे. लक्षात ठेवा, आयुष्यभर स्वीकार केला पाहिजे. आपण जन्माला आलोय, आयुष्यात एकदा तरी ज्ञानेश्वरी वाचावी. आयुष्यात एकदा तरी ज्ञानेश्वरी वाचावी. नवे नवे नामदेव महाराज वर्णन करतात, नामामनी सर्व सुकृती लाईजे, एक वेळा जाईजे अलंकापुरा. ज्या ज्ञानोबांनी अवतार घेऊन हे कार्य केलं त्या वाङ्मयाचं एकदा तरी आयुष्यामध्ये पठण करा. ज्या ज्ञानोबांनी अवतार घेऊन जगाकरता निर्माण केलं त्या ज्ञानोबांचं एकदा तरी दर्शन घेण्याकरता जा. त्यातलं काही नाही जमलं तर कमीत कमी ज्ञानदेव 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 एवढं तरी म्हणा. का ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, वासुदेवची होतो अखंड वदनी वदेतो. एवढं तरी त्यांच्या नावाचा जप करा. त्यांच्याविषयी आपल्या अंतःकरणामध्ये कृतज्ञता ठेवा. आमच्या तुमच्या उद्धाराची व्यवस्था करून हे महात्मे पुन्हा आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थित झाले. म्हणून जगताकरता कार्य करण्याकरता ही मंडळी या भूतलावरती आली. म्हणून त्यांच्या अवताराचे महान कार्य आहे आणि त्या वाङ्मयाच्या रूपाने ते केलेलं अजरामर आहे, अमर कार्य आहे. याच्यावरती कालाचं कवी काळाचा संबंध नाही. लक्षात ठेवा, नाथ महाराजांनी वर्णन केले, जो ज्ञानेश्वरी वाचेल त्याच्यावरती काळ सत्ता गाजू शकत नाही. त्याची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे, भय कळी काळाचे नाही तया. नाही तया. या संतांच्या वाङ्मयाचं जो कोणी जतन करेल त्याच्यावरती काळाची सत्ता चालणार नाही. चालणार नाही. एक प्रसंग सांगितला जातो.
इतिहासामध्ये घडून गेला. त्या फलटणच्या राणीने आपला अनुभव सांगितला. त्या विमानाने प्रवास करत होते बरं का. आणि विमानाने प्रवास करत असताना ते विमान काही बिघाड झाला आणि ते खाली पडलं. आणि अनेकांना काय लागलं, अनेकांचं काही प्राण गेला. पण त्याच विमानामध्ये त्या फलटणच्या राणी होती. त्यांना काही झालं नाही बरं. त्यांची मुलाखत घेतली आणि ती मुलाखत घेतल्यानंतर त्यांनी दिलेलं उत्तर मात्र मार्मिक आहे. म्हणजे एवढा मोठा अपघात झाला, एवढा मोठा घात झाला, अनेकांचे प्राण गेले, पण माझ्या जीवनामध्ये मला काही झालं नाही का? त्या विमानामध्ये प्रवास करताना माझ्याबरोबर ज्ञानेश्वरी होती. प्रवास करत असताना माझ्याबरोबर ज्ञानेश्वरी होती. ज्ञानेश्वरी होती म्हणून मी वाचलो. मग ज्ञानेश्वरी वाचणारा वाचणार नाही का हो? केवळ प्रवासामध्ये माझ्याबरोबर ज्ञानेश्वरी होती म्हणजे या वाङ्मयाचं काय सामर्थ्य आहे पहा. एवढं सामर्थ्य म्हणून हे वाङ्मय ज्ञानोबराने आपल्या अवतार कार्यामध्ये आज निर्माण केलेलं आहे. त्या ज्ञानोबरांची आपल्या विषयी आपल्या अंतःकरणामध्ये जर अखंड कृतज्ञता जर ठेवायची असेल तर या ग्रंथाचं पठण करा, त्यांच्या स्वरूपाचं चिंतन करा आणि ते करणं आमचं तुमचं कर्तव्य आहे. म्हणून त्या ज्ञानोबरांनी आम्हाला या वाङ्मयाच्याद्वारे अनेक विषयाचं मार्गदर्शन केलेलं आहे. सर्व बाजूनी विचार मांडलेला आहे. प्रापंचिक जीवन असेल, पारमार्थिक जीवन असेल, राजकीय जीवन असेल, कोणत्याही दृष्टीने तुम्ही या ग्रंथाकडे जर पाहिलं तर प्रत्येक गोष्टीच्या संबंधाने संतांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. लक्षात मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. मग त्या परमार्थाच्या संबंधाने थोडा जर आपण विचार केला तर अनेक विचार या वाङ्मयाच्या ज्ञानेश्वरीच्या द्वारे ज्ञानोबरांनी प्रकट केलेले आहेत. आणि ते प्रकट करत असताना ज्ञानोबरा एक विचार इथं प्रकट करतात की खरंच आज या जगतामध्ये देवाचं वास्तव्य आहे. देव व्यापक आहे. सर्व ठिकाणी देव भरलेला आहे. एकही वस्तू अशी या जगतामध्ये नाही की देव तिथे नाही. देव तिथे नाही आहे. विठ्ठल जरी स्तरी भरला, रिता ठाव नाही उरला, आज या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची, असं वर्णन केलेलं आहे. आणि तो परमात्मा व्यापक रूपाने या विश्वामध्ये सर्वत्र आहे. अशी एकही जागा नाही की तिथं देव नाही आहे. पण तो विश्वामध्ये आहे. पण कोणी म्हणेल आम्हाला तो पाहायचा आहे, आम्हाला त्याचं प्रत्यक्ष दर्शन घ्यायचं आहे, मग आम्हाला त्याला पाहायचं आहे, त्याचं दर्शन घ्यायचं आहे. मग तो नेमकं कुठं राहतो? विश्वामध्ये राहतो. पण विश्वामध्ये असलेला देव आम्हाला पाहायचा आहे ना, पाहायचा आहे. तर ज्ञानोबा सांगतात त्याला जर पाहायचं असेल तर तो विशेष रूपाने कुठं राहतो तुम्हाला ठिकाण सांगतो. म्हणतात कुठं राहतो? जयाचे चोखटे मानसी, मी होनी असे क्षेत्र संन्यासी, जया निजलया ते उपाशी वैराग्य गावा. व्यापक असलेला परमात्मा तो विशेष रूपाने जर कुठं राहत असेल तर ज्याचं मानसना मन, मन म्हणजेच अंतःकरण, चोखट म्हणजे शुद्ध आहे, ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे, त्या शुद्ध अंतःकरण संपन्न पुरुषाच्या अंतःकरणामध्ये तो देव वास करतो. बरं का? नुसता वास नाही, अखंड वास करतो. अखंड म्हणजे त्या देवाचं विशेष रूपाने प्रगटीकरण जर कुठं होत असेल तर ज्याचं जीवन शुद्ध आहे, अंतर्बाह्य रूपाने शुद्ध आहे, अशा ठिकाणी तो देव अखंड वास करतो. ते असे देव
उभा देव तया जवळी असे अनेक प्रमाणाने वर्णन केले. तेथे म्हणजे कुठं जयाचे चोखटे मानसी, ज्याचं मानस नाम अंतकरण चोखट आहे, शुद्ध आहे, त्या भगवंताला एका गोष्टीची आवड आहे बरं का. जिथं शुद्धता असेल, जिथं पवित्रता असेल, तिथं देव आपणहून प्रगट होतो, आपणहून तिथं वास करतो बरं का. मग ते काय शुद्ध पाहिजे? ती जागा शुद्ध पाहिजे. ती जागा म्हणजे देव राहण्याचं ठिकाण आहे, हे अंतःकरण. पण भगवंतांनी वर्णन केले, एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐशी, जे बुद्धिस्परे हरनिशी ते वस्तुगामी, सर्वस्य चाहमूर्ती सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनंच, वेदैच सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृत्वेद विदेव चाहम. सर्वांच्या हृदयामध्ये तो देव राहतो. देव राहण्याचं ठिकाण हृदय नाम अंतःकरण आहे. पण राहत असला तरी ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे तिथं विशेष रूपाने तो प्रगट होतो बरं का. विशेष रूपाने प्रगट होतो. म्हणून आपल्याला जर देवाचं दर्शन व्हावं असं वाटत असेल तर काय आपण केलं पाहिजे? प्रत्येकाने आपलं अंतःकरण शुद्ध केलं पाहिजे. अंतःकरण शुद्ध केलं पाहिजे. ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे त्याच्याकडे तुम्ही जाऊ नका. देवच आपल्याकडे यावं असं वाटत असेल तर अंतःकरण शुद्ध करा. अंतःकरण शुद्ध करा. पण ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे त्याला ओळखण्याकरता आपल्याकडे ती योग्यता नाही आहे. काय आहे योग्यता? नाही आहे. महाभारतातला आपल्याला प्रसंग माहिती आहे की त्या दुर्योधनाचा भाव आणि त्या धर्माचा भाव सांगितला. दुर्योधनाला सांगितलं, दुर्योधना सज्जन लोक किती आहेत बघून ये. सज्जन लोक समाजामध्ये किती आहेत बघून ये. दुर्योधन फिरून आला पण दुर्योधनाला एकही सज्जन दिसला नाही का? दुर्योधनच सज्जन नव्हता. दुर्योधनच सज्जन नव्हता. तेच त्या पांडवांना सांगितलं, या समाजामध्ये दुर्जन कोण आहेत बघून या. पांडवांना एकही दुर्जन दिसला नाही का? ते सज्जन होते. तसं या जगामध्ये सज्जन कोण आहे, ज्याचं अंतःकरण शुद्ध कोणाचं आहे हे आपल्याला ओळखता येणार नाही का? आपलंच अंतःकरण शुद्ध नाही तर आपण दुसऱ्याचं ओळखणार कसं? दुसऱ्याला ओळखण्याकरता ती योग्यता आपल्याजवळ पाहिजे ना. म्हणून महाराजांनी वर्णन केले, भक्ताचा महिमा भक्तची जाणती, दुर्लभ या गती आणि काशी. भक्ताशिवाय भक्ताला ओळखता येत नाही. तसं कोणाचं अंतःकरण शुद्ध आहे हे ओळखण्याकरता आपलं अंतःकरण शुद्ध असावं लागतं. आपलं अंतःकरण शुद्ध नसेल तर आपल्याला दुसऱ्याची शुद्धता ओळखता येत नाही. मग तुम्ही आज समाजाची अवस्था पहा. आपल्या जीवनामध्ये जर दोष असतील तर आपली जगाकडे पाहण्याची दृष्टी दोषांनी संपन्नच आहे. एखाद्याच्या जीवनामध्ये जर संशयाची वृत्ती असेल, संशयाची वृत्ती असेल, तो माणूस कुठेही गेला तरी संशयाचीच वृत्ती जागी होती बरं का? त्याच्या अंतःकरणामध्ये संशय आहे ना. त्याच्या अंतःकरणामध्ये संशय आहे. आम्ही आळंदीला शिकायला असताना साखरे महाराजांच्याकडे तिथं काही सेवा करावी लागते. आश्रमामध्ये 4 ते 6 2 तास सेवे करतायत बरं का. दिवसभराची ती विद्यार्थ्याकरता नियमावली ठरलेली आहे. पण 2 तास त्या विद्यार्थ्यांनी त्या आश्रमात सेवा करायची का? की विद्यार्थ्याला तिथं फी नाही आहे आणि गुरुला पगार नाही. मग त्या गुरूंची सेवा केली पाहिजे. मग काय करायचं? त्या झाडाला पाणी घालायचं,
त्या आश्रमात गाई, त्या गाई चारायला न्यायच्या. काय शेत आहे, शेतातलं थोडं काहीतरी खुरपण करायचं, आश्रम झाडायचा, त्या जनावराचं शेण काढायचं, शेवा, आणखी काही बरीच कामं तिथं सेवा म्हणून करायला लागायची. मग साखरे महाराजांच्या त्या संस्थेमध्ये काही ग्रंथाचं प्रकाशन, मग ते काम माझ्याकडे होतं. व्यापाऱ्याला ग्रंथ पोच करायचे, आळंदीत असेल, पुण्याला असेल, पंढरपूरला असेल. म्हणून वारीच्या कालामध्ये ही ज्ञानेश्वरी त्या व्यापाऱ्यांना विकण्याकरता द्यायची. म्हणून एकदा आषाढी वारीमध्ये उशीर झाला होता, रात्री 10 वाजले होते, आणि त्या गर्दीमध्ये ज्ञानेश्वरीचं ओझं घेऊन आम्ही एका व्यापाऱ्याकडे गेलो. जवळजवळ एका ज्ञानेश्वरीचं वजन आहे 1.5-2 किलो बरं, आणि ते पॅकिंग केलेलं असायचं 24 ज्ञानेश्वरीचं. 1.5 गुणिले 24 किती किलो होते पहा बरं, 2 किलो धरा, दुप्पट. आणि तेवढं ओझं घेऊन ते त्या दुकानदाराला पोच करायचं आम्ही बरं. एका दुकानदाराने ते पाहिलं, म्हणजे गाव भाऊ एवढं ओझं तुम्ही घेऊन येत आहे, त्यावरती तुम्हाला काहीतरी कमिशन मिळते म्हणाला. तो काय म्हटलं, कमिशन मिळते. अहो कसं काय म्हणलं, अहो एवढं ओझं तुम्ही करताय, जीवाचं रान करून करताय, तुम्हाला काहीतरी मिळतंय. त्यांना सांगितलं आम्ही गुरु सेवा म्हणून करतो म्हणून. पण त्यांच्या मनात संशय काय, तुम्हाला काहीतरी मिळतंय, काहीतरी मिळतंय. म्हणजे जशी आपली अंतःकरणाची वृत्ती असेल तशी जगाकडे माणसं पाहतात. त्याच्या पुढे जाऊन सांगू का, बरेच लोक सप्ताह करणाऱ्याला म्हणतात, ती सप्ताह करणारी पुढं होऊन माणसं आहेत ना, त्यांना काहीतरी मिळतं म्हणून पुढं करतात बरं का. बऱ्याच ठिकाणी लोकांची अशी वृत्ती आहे, वास्तवावर काही हो. 7 दिवस माणसं घराचा विचार करत नाही, जनावरांचा विचार करत नाही, बायका पोराचा विचार करत नाही. एक सप्ताह पार कसा पडेल, रात्रंदिवस विचार करतात. ते म्हणते काहीतरी शिल्लक राहत नाही तुम्हाला बरं का. जे वृत्तीत असतं तेच माणसं जगाकडे पाहतात. इथं भगवंतांनी वर्णन केलंय, ज्ञानोबराय वर्णन करतात, ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे तिथं देव राहतो. पण अंतःकरण शुद्ध कोणाचं आपल्याला कसं कळेल हो, आपल्याला कळणार नाही. मग आपण काय करा, आपलं अंतःकरण शुद्ध केलं पाहिजे. आणि आपलं अंतःकरण जर शुद्ध असेल तर देव आपणहून तिथे येतो. तुकोबारांनी वर्णन केले, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येवोनी गोपाळ राहे तेथे. म्हणून तुकोबारांनी उपदेश केला, काय उपदेश केला, आपुलाले चित्त शुद्ध करा. प्रत्येकाने आपलं चित्त शुद्ध करा. हा चित्ताची शुद्धता झाली की आपल्या शुद्ध अंतःकरणामध्ये तो परमात्मा वास करेल, तो परमात्मा वास करेल बरं का. हा म्हणजे जिथं चित्ताची अंतःकरणाची शुद्धता आहे तिथं देव वास करतो, देव वास्तव्य करतो, अखंड वास करतो बरं. मग ती शुद्धता म्हणजे नेमकं काय, त्या शुद्धतेचं स्वरूप काय, ते चित्त शुद्ध होणं म्हणजे नेमकं काय, त्याचं वर्णन केलेलं आहे. 3 प्रकारचे दोष आहेत प्रत्येकाच्या चित्तामध्ये. पहिला दोष आहे माणसाला पाप करण्याची वासना, पहिला दोष आहे. दुसरा दोष सांगितला आपल्या मनाची चंचलता. माणसाचं चित्त कुठेही गेलं, मन कुठेही गेलं तरी समाधानी नाही होत, अस्थिर आहे, चंचल आहे. हा दुसरा दोष आहे. आणि तिसरा दोष सांगितला की बऱ्याच गोष्टीचं आपल्याला अज्ञान आहे. बऱ्याच गोष्टीचं नव्हे, देवाविषयी अज्ञान आहे, संतांच्या विषयी अज्ञान आहे, धर्माविषयी अज्ञान आहे, अनेक गोष्टीविषयी अज्ञान आहे. असं 3 प्रकारचे दोष प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये राहतात. हे 3ही दोष ज्याच्या अंतःकरणातून निघून गेले त्याला म्हणावं चित्त शुद्ध झालं. जे पाप करण्याची वासना निघून गेलेली आहे, मनाचा चंचल नावाचा दोष निघून गेलेला आहे,
आणि देवाविषयी असलेलं अज्ञान ज्याच्या अंतःकरणामध्ये शिल्लक राहिलेलं नाही, हे 3 दोष ज्याच्या चित्तातून निघून गेले, असं चित्त ज्याचं आहे त्याला म्हणतात चोखट, त्याला म्हणतात शुद्ध बरं. आणि असं ज्याचं चित्त शुद्ध आहे तिथं देव येतो. मी होनी. चित्ताची शुद्धता झाली की देव आपल्याकडे येतो, देवाला आणावं लागत नाही. म्हणून तुम्ही पहा, तुकोबर आहे, समाजाला देव देण्याकरता निघाले, देव देण्याकरता निघाले. तुकोबारांना वाटलं समाजाला देवाचं ज्ञान करून द्यावं, देव फुकट आहे, लोकाला वाटावा. का जे ज्याच्याकडे पिकतं ते माणसं लोकाला उदार अंतःकरणाने देतात बरं का. जे ज्याच्याकडे पिकतं ते लोक उदार अंतःकरणाने देतात. आम्हाला माणसं एखाद्याच्या शेतकऱ्याकडे गेलो तर कधी कधी माणसं पोतं भरून शेंगा देतात, का ते पिकतं त्यांच्याकडे. पिकणारी माणसं असं काय वजन करून देत नाहीत बरं का. एखाद्याकडे गेला तर ज्याच्याकडे काय टमाटे पिकलं महाराज ते पोतं भरून घेऊन जा, कारल्याचं तर कारली घेऊन जा, कणसाचं तर घेऊन जा, आंब्याचे तर आंबे घेऊन जा. आम्ही त्या मे महिन्यामध्ये, वैशाख महिन्यामध्ये उत्तूरजवळ बहिरीवाडी आणि त्या सुट्टीच्या काळामध्ये आम्ही सप्ताहाला जायचो. आता सुट्टी म्हणजे काय, मुलं आम्ही वडिलांच्यावर सगळे जायचो. सर्वांना हरिपाठ शिकवला होता, कोणाला पप्पा जोडायला शिकवलं होतं. किंवा 8-10 मुलं आम्ही त्या सप्ताहामध्ये जायचो. त्या सप्ताहाच्या काळामध्ये एका शेतकऱ्याकडे आंबे खाण्याचा कार्यक्रम असायचा बरं. आणि ते सगळ्या मुलांना महाराजांना ते शेतकरी बोलवायचे आणि एवढा मोठा डाल भरून ठेवायचा आंब्याचा बरं का. त्याच्या शेतामध्ये आंबे फार होते, एवढे ते ठेवले पोटभर का बरं का. म्हणजे ज्याच्याकडे जे पिकतं ती माणसं उदार अंतःकरण, पिकले तया खाणे किती पंगतीस सुका, तुकोबारांनी वर्णन. ज्याच्याकडे जे भरपूर आहे ते माणसं वजन करून देत नाही. त्या बीड जिल्ह्यामध्ये सत्पुरुष होऊन गेले, त्यांना उत्तरेश्वर माऊली म्हणायचे, त्यांचं नाव आहे. वैकुंठवासी झाले. ते साखरेवाल्यांच्याकडे यायचे. त्यांचा एक स्वभाव होता, त्यांना काही सिद्धी प्राप्त होती. आजही त्यांच्याकडे एवढा मोठा कार्यक्रम होतो, फार मोठा कार्यक्रम होतो. कुठून काय येतं काही कळत नाही बरं का. पण त्यांचा एक स्वभाव, आपण पंढरपुरात गेलो, आळंदीत गेलो, एखादा कोणी महात्मा वारकरी भेटला ना, ते खिशात हात घालायचे आणि हातात जेवढे पैसे येतील तेवढे द्यायचे बरं का. मोजत नव्हते ते. आम्ही काय करतोय, गुरु आले, हळूच माणसं बाजूला जातात, एक नोट काढतात बरं का. ती नोट बघून त्या गुरूंच्या जवळ ठेवतात. ते नाही, खिशात हात घालायचे आणि हातात जेवढे पैसे येतील तेवढे द्यायचे बरं का. जे ज्याच्याकडे भरपूर असतं ती माणसं उदार अंतःकरणाने देतात. तसं संतांच्याकडे ज्ञान भरपूर आहे, देव त्यांच्याकडे आहे आणि ते जगाला देण्याकरता निघाले. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयताला घर बसवणी देण्याकरता निघाले लोक. म्हणजे मला देव न लगे, देव न लगे, आम्हाला नको का साठवणीचे रुंदले जागे. मला विचारित म्हणताय, तुम्ही देव देण्याकरता आला, पण त्या देवाला साठवण्याकरता जे हृदय लागतं रिकामं, ते आमचं रिकामं नाही. जयाचे चोखटे मानस. शुद्ध असेल म्हणजे त्या देवाला साठवण्याकरता हृदय शुद्ध लागतं. लोकांनी सांगितलं, महाराज आमचं अंतःकरण शुद्ध नाही. आमचं अंतःकरण साठवणीचे रुंदले जागे शब्दाचा अर्थ की आमच्या मनातली पाप वासना गेलेली नाही, विक्षेप गेलेला नाही, आवरण गेलेला नाही. तेव्हा आम्हाला देव नको, देव नको. म्हणजे दोषाने संपन्न जर आपलं अंतःकरण असेल तर त्या दोषाने संपन्न असलेल्या अंतःकरणामध्ये देवाला साठवता येत नाही. देवाला साठवण्याकरता ते अंतःकरण शुद्ध लागतं बरं. म्हणजे ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे त्या शुद्ध अंतःकरणामध्ये देव वास करतो. म्हणून इथं ज्ञानोबा सांगतात, तरी जयाचे चोखटे मानसी.
म्हणजे ज्याचं अंतःकरण चोखट आहे, ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे, अशा अंतःकरणामध्ये देव वास करतो ना, आपण होऊन तिथं येतो बरं का. ज्याच्या अंतःकरणाची शुद्धी झालेली आहे तिथं देवाला बोलवावं लागत नाही. तुकोबारांनी वर्णन केले, सुखे येतो घरा नारायण, द्वारकेचा राणा मंत्र्या घरी, पांडवा घरी. का? हा, जिथं शुद्ध आहे तिथं देव आपणहून येतो, त्या देवाला बोलवावं लागत नाही. ज्ञानोबारांनी फार मोठा जगाच्या समोर एक विचार ठेवला, अरे देव जर आपल्याकडे यावा असं वाटत असेल तर काय करा, प्रत्येकाने आपलं अंतःकरण शुद्ध करा. फार मोठा विचार जगाला दिला बरं का, फार मोठा विचार. दुसरं काय जीवनामध्ये करू नका, प्रत्येकाने आपलं अंतःकरण शुद्ध करा. अंतःकरणाची शुद्धता झाली की तुम्हाला देवाचं दर्शन घडेल, किंबहुना देवाचा अनुभव तुम्हाला आत्मत्वाने येईल. आत्मत्वाने आपल्याला देव कळेल, त्याचं दर्शन घडेल. फक्त प्रत्येकाने आपलं चित्त शुद्ध करा, चित्त शुद्ध करा, आणि त्या शुद्ध चित्तामध्येच देव वास करतो. लक्षात ठेवा. जयाचे चोखटे मानसी थोडंसं कष्टाचं काम आहे बरं, कष्टाचं काम. पण ते दोष घालवण्याकरता थोडे कष्ट आहेत, आणि त्या मानाची साधनाही केली पाहिजे. ती साधना आहे. व्यवहारामध्ये शेतातलं तण काढण्याकरता काय करावं लागतं? खुरपण करायला. आता खुरपण करायला लोकांना वेळ नाही, म्हणून दुसरा पर्याय निघाला, तणनाशक मारायचं. तणनाशक मारायचं बरं. कशा करता? त्या पिकाच्या मध्ये आलेली घाण काढण्याकरता एक खुरप्याने काढली जाते, अनेक औषधाने काढली जाते. का? वेळेच्या अभावी. वेळेच्या अभावी काही काही शेतकरी तणनाशकही मारत नाहीत, त्या ऊसाबरोबर तेही वाढते बरं का, तेवढं ते वाढतं. परिणाम काय होतो? ऊसाचं उत्पन्न घटतं. तुम्हाला अनुभव मी सांगायची गरज नाही. का? त्याला पाणी बाजलं, त्याला खत गावघातलं, ते निम्म तणच खाते हो. त्या पिकाला वाढ होण्याकरता ते काढावं लागतं. ते तण काढणं म्हणजे शेत शुद्ध करणं बरं का. पण कष्टाचं काम आहे. तुमचं जर एकरवर शेत असेल तर ती एखादी पात तुमची लांब असेल तर बसून जर खुरपायचं असेल तर कंबर भरून जाते बरं का, कंबर भरून जाते. का? एकदा बसलं की उठायचं नाही ना, कष्ट आहे. म्हणजे शेतातलं तण काढण्याकरता जर कष्ट आहे तर अंतःकरणातले दोष काढण्याकरता सुद्धा कष्ट आहे. अंतःकरणातले दोष काढण्याकरता सुद्धा कष्ट आहे. आणि ते कष्ट कोणते कष्ट आहेत? साधनेचे कष्ट आहेत. जर आपल्या अंतःकरणातली पाप वासना झाली असं जर वाटत असेल तर काय केलं पाहिजे? निष्काम कर्म केलं पाहिजे. आम्ही कर्म करतो पण निष्काम करत नाही. का करतोय? आपण जे जे कर्म करतो काहीतरी अपेक्षा ठेवूनच करतो, कोणतंही असेल. भजन करणाऱ्याला वाटतंय भजन झाल्यानंतर कमीत कमी या संयोजकांनी चहा तरी द्यावा. काय द्यावा? नाश्ता राहू दे, चहा तरी द्यावा, अपेक्षा आहे की नाही? म्हणून पूर्वी अशी पद्धत होती. पंढरपूरला लोक पायी जायचे, पण कोणाचं काही घ्यायचं नाही बरं का. जाताना बरोबर न्यायचं. हा, कोणी रस्त्यामध्ये जरी जेवायला दिलं तरी घ्यायचं नाही. का? आपण भगवंताच्या दर्शनाला चाललो, ही साधना आहे, ती निष्काम करायची. निष्काम करायचे, काही त्याच्यातून घ्यायचे. लक्षात ठेवा. हा, जे जे भगवंताच्या संबंधाने केलेलं कर्म आहे ते निष्काम भावनेनं करायचं आहे. निष्काम भावनेने कर्म केलं तर पाप करण्याची वासना जाते. लक्षात ठेवा. ते किती दिवस केलं पाहिजे? 7 दिवस करून भागायचं नाही, आयुष्यभर केलं पाहिजे. किंबहुना आयुष्यभर घरून सुद्धा भागायचं नाही.
म्हणून नामदेव महाराज वर्णन करतात, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. अनेक जन्म आम्ही साधना केली. लक्षात ठेवा. म्हणजे निष्काम उपासना ही दीर्घकाळ करावी लागते आणि दीर्घकाळ उपासना करून ते अंतकरण शुद्ध होतं म्हणून पाप वासना गेली. दुसरं वर्णन केलेलं आहे, त्या चित्ताला मनाला स्थिर करण्याकरता निष्काम उपासना केली पाहिजे. निष्काम उपासना करायची आहे, देवाची भक्तीच करायची आहे, देवाची पूजाच करायची आहे, पण निष्काम भावनेनं अपेक्षा ठेवून नाही बरं का. त्या देवाकडे काही मागायचं नाही आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो, आपण देवाची पूजा करताना कुठला संकल्प करायचा नाही. संकल्प करायचा नाही. सत्यनारायणाची पूजा करताना पहिल्यांदा भटजी सांगता संकल्प करा, म्हणा मम आत्माना. हां, काय काय पाहिजे ती यादी त्याच्यामध्ये मागितली जाते. आरोग्य चांगलं प्राप्त व्हावं, धन प्राप्त व्हावं, ऐश्वर प्राप्त व्हावं, सर्व तो संकल्प म्हटला जातो आणि करिष्ये पाणी सोडलं जातं. बरं, म्हणजे माणसं वर्षातून एकदा सत्यनारायणाची पूजा करतात, पण वर्षाची मागणी त्या देवाकडे करतात. उपासना ही पण सकाम आहे. याने माणसाचं चित्त स्थिर होत नाही. बरं, अशी प्रत्येक वर्षाला जरी तुम्ही आयुष्यभर जरी त्याची पूजा केली तरी मन कधी तुमचं स्थिर होणार नाही. का तुम्ही सकाम वृत्तीनं केली नाही, निष्काम भावनेनं केलं पाहिजे. मग पूजा करायची ना, भटजीला सांगायचं आम्ही संकल्प सोडणार नाही. संकल्प न सोडता पूजा करायची. कुठला संकल्प नाही, म्हणजे निष्काम भावनेनं. म्हणून देवाची जी आपण भक्ती करतो, उपासना करतो, त्या सगुणाची उपासना करायची आहे आणि त्या उपासनेने माणसाचं चित्त नाम मन स्थिर होतं, विक्षेप निघून जातो. म्हणून तर संतांनी वर्णन केले, देवा आम्ही तुझी भक्ती करतो, ती भक्ती करत असताना आमच्या जीवनामध्ये कसे जरी प्रसंग आले तरी ठेविले अनंते तैसे चिरावे, चित्ती असो द्यावे समाधान, हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया. जेव्हा आम्ही ज्या परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये आम्ही समाधानाने आहोत, आम्हाला तुझ्याकडे काहीही मागायचं नाही, काहीच मागायचं. म्हणजे निष्काम भावनेनं ती उपासना करावी लागते. आणि शेवटी अज्ञान आहे, आवरण आहे, आम्हाला देवा तुझं स्वरूप कळावं आणि ते स्वरूप कळण्याकरता आम्हाला ज्ञानाची गरज आहे. ते तू ज्ञान आम्हाला द्यावं. त्या भगवंताची जर निष्काम भावनेनं जर सेवा केली तर त्या सेवेतून तो परमात्मा देतो. आपणची देव होय गुरु माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. आपणची देव होय गुरु हा अर्जुनाकरता गुरु रूपाने प्रकट झाला आणि त्याचं अज्ञान निवृत्त केलं आणि त्याला ज्ञान दिलं. असे 3 दोष ज्या दिवशी आपल्या अंतकरणात येतील त्या दिवशी आपलं अंतकरण चोखट झालं, शुद्ध झालं समजावं. आणि असं ज्याचं अंतकरण शुद्ध झालेलं आहे त्या दिवशी ज्ञानोबराय म्हणतात, तरी जयाचे चोखटे मानशी. अशा चोखट शुद्ध अंतकरणामध्ये मी होणे. आता मी होऊन तिथं प्रकट करतो, मला बोलवावं लागत नाही. का माझा स्वभाव आहे, जिथं शुद्धता आहे तिथं मी जातो, जिथं शुद्धता नाही तिथं मी जात नाही. शुद्ध बरं का. म्हणून आज डेअरीमध्ये दूध घालताना डेअरीवाले सुद्धा पाणी घातलेलं दूध घेत नाहीत आणि घेतलं तर भाव कमी देतात. जी डेअरीवाल्यांना दूध शुद्ध लागतं का भेसळ झालेलं लागतं? शुद्ध लागतं. मग ते शुद्ध आहे की नाही ते तपासण्याकरता काय करतात? मशीन आहे त्यांच्याकडे मशीन आहे. त्या दुधात पाणी किती आहे का केवळ दूधच आहे त्याला काय म्हणतात? मराठीमध्ये काय म्हणतात? इंग्रजी झालं का तो?
त्या दुधामध्ये खरा कस किती आहे, कस किती आहे. म्हणजे डेअरीवाला सुद्धा दूध घेताना शुद्ध घेतो, लक्षात ठेवा. मग डेअरीवाला जर दूध शुद्ध घेतो, मग देव सुद्धा बघताना शुद्ध का अशुद्ध बघत असेल? शुद्ध बघतो. म्हणून आम्ही लोकांना सांगतोय, तुम्ही देवाला पंचामृत घालताय ना, देवाला पंचामृत घालत असताना आकडी दुधाना पाणी मिसळ घालून देवाला दूध आणू नका. महाराजाला द्या, चालते. महाराजाला द्या, चालते. का आम्हाला पाणीदारच प्यायची सवय आहे ना. चहा म्हणजे काय पाणीच की हो, चहा म्हणजे काय पाणीच की. पण देवाला देताना शुद्ध द्यावं बरं, आणि ते देवाला कळतं. तसं अंतःकरण कोणाचं शुद्ध आहे देवाला कळतं, त्याला शुद्ध फार. म्हणून देवाने वर्णन केले, थोडे परी निरे व्हावे, येथे द्यावे तैसे घ्यावे. तो देव म्हणतो मला थोडंच द्या, पण शुद्ध द्या बरं, शुद्ध द्या. म्हणून असं ज्याचं शुद्ध आहे अंतःकरण, अशा शुद्ध अंतःकरणामध्ये देव आपणहून येतो, त्याला बोलवावं लागत नाही. मी होऊनी असे वास करतो. कसा वास करतो? मी होऊनी असे क्षेत्र संन्यासी. एकदा त्याच्या अंतःकरणामध्ये वास केला, वास्तव्य केलं ना, त्याने हाकलून दिल्याचा प्रयत्न केला तरी मी आता जात नाही बरं. मी तिथं नित्य रूपाने वास करतो, त्याला सोडून त्याच्या अंतःकरणाच्या बाहेर मी जात नाही. त्याच्याकरता शब्द वापरा, क्षेत्र संन्यास. क्षेत्र कशा कशाला म्हणतात? या शरीराला एक क्षेत्र म्हणतात, शेताला क्षेत्र म्हणतात, आणि ज्या ठिकाणामध्ये देव राहतो त्या गावाला क्षेत्र म्हणतात. पंढरपूरला काय म्हणतात? क्षेत्र. का? देव तिथं राहतो. तसं ज्या देहामध्ये देव राहतो या देहाला सुद्धा क्षेत्र म्हणतात. म्हणून देव आज पंढरपुरामध्ये कायम आहे बरं का. पुंडलिकाने मागून घेतले, तू इथं उभा राहिला ना, एकच काम करायचं, पंढरपूर सोडून जायचं नाही. जे तुझ्या दर्शनाला येतील त्यांचा उद्धार करायचा बरं. म्हणून अखंड देव आहे त्या पंढरी क्षेत्रामध्ये. त्याने ठरवले पंढरपूर सोडून जायचं नाही, आणि गेला तर तो कोणाला गेलेला कळत नाही. हाय तिथंच आहे, पण दुसऱ्या रूपाने जातोय बरं. अखंड वास करतो. हा एक त्याचा विचार म्हणला. दुसरा विचार म्हणला क्षेत्र संन्यास. म्हणजे आता आषाढी वारीनंतर पौर्णिमा, आषाढ शुद्ध पौर्णिमा ते कार्तिक शुद्ध पौर्णिमा हा 4 महिन्याचा कालावधी. त्याला चातुर्मास म्हणतात बरं का. 4 महिन्यामध्ये काही शास्त्रांनी संकल्प सांगितले. चातुर्मासामध्ये काय करावं? चातुर्मासामध्ये काहीतरी व्रत करावं, काहीतरी संकल्प करावा. 4 महिने मी नदीचं स्नान करीन, गंगेचं. 4 महिने न चुकता बरं का. 4 महिने मी मौन धारण करीन. 4 महिने मी कांदा लसूण खाणार नाही. 4 महिने मी एक टाइम जेवीन. 4 महिने मी ब्रह्मचारी व्रत पाळेन. तसं 4 महिने मी गाव सोडून जाणार नाही. म्हणून 4 महिने जी माणसं पंढरपूरला गेली ती 4 महिने पंढरपूर सोडून येत नाहीत. त्यांनी 4 महिन्याचा संन्यास घेतला, त्याला क्षेत्र संन्यास म्हणतात. त्याला क्षेत्र संन्यास म्हणतात. तसं 4 महिने मंदिर सोडायचं नाही, हा संन्यास आहे बरं का. हा संन्यास आहे. मंदिर सोडून जायचं नाही 4 महिने. काही लोकांनी ठरवलंय 4 महिने घर सोडायचंच नाही, त्याला संन्यास म्हणत नाही बरं. क्षेत्र. म्हणून ज्या लोकांनी निश्चय केला 4 महिने क्षेत्र पंढरपूर सोडायचं नाही, त्याच क्षेत्रामध्ये राहायचं, तसं ज्ञानोबा इथं सांगतात ज्याचं अंतःकरण शुद्ध झालेलं आहे अशा अंतःकरणामध्ये देव वास करतो. आणि त्यांनी ठरवले याचं अंतःकरण सोडून मी आता कुठेही जाणार नाही, का मी संन्यासी घेतलाय.
मी होऊनी असे क्षेत्र संन्यासी. त्या भक्ताच्या अंतकरणाला सोडून मी आता कुठेही जाणार नाही, त्याच्याच अंतकरणामध्ये मी राहणार, याला म्हणतात क्षेत्र संन्यास. मग अशा भक्ताजवळ, अशा महाभागाजवळ, असं ज्याचं अंतकरण शुद्ध झालेलं आहे, अशा ठिकाणी तो देव वास करतो. हे आम्हा तुम्हाला कळायचं कसं हो? तेव्हा ज्ञानोबांनी त्यातला एक भाव प्रकट केला. ज्याच्या अंतकरणामध्ये देव वास करतो, ज्याचं अंतकरण शुद्ध झालेलं आहे, त्या भक्ताच्या जीवनामध्ये अखंड वैराग्य नांदतं. मी होऊनी असे क्षेत्र संन्यासी, जया निजेलया ते उपाशी वैराग्य गा. ज्याच्या अंतकरणामध्ये देव वास करतो, अशा ठिकाणी वैराग्य त्या भक्ताची उपासना करतं. लक्षात ठेवा. म्हणजे वैराग्य त्याच्याजवळ अखंड राहतं. वैराग्य त्याला सोडून जात नाही. त्या वैराग्याला वाटतं आपण इथंच राहू बरं. म्हणून शब्द वापरा, निजेलया ते. दिवसा राहतं नाही, रात्री झोपेमध्ये सुद्धा त्याच्याजवळ ते राहतं. त्याला सोडून कुठेही जात नाही. म्हणजे त्याच्या झोपेमध्ये सुद्धा अंतकरणामध्ये कुठली वासना निर्माण होत नाही. स्वप्न सुद्धा त्याला कुठलं विषयाचं पडत नाही बरं का. वैराग्य तिथं अखंड आहे. वैराग्य अखंड आहे, लक्षात ठेवा. म्हणजे देव ज्यांच्या जीवनामध्ये वास करतो तिथं वैराग्य अखंड राहतं. नवे नवे त्या महापुरुषाची वैराग्य उपासना करतो. उपासना निजेलयाते वैराग्य उपाशीला. म्हणजे देवाचा वास ज्या ठिकाणी अखंड आहे तिथं वैराग्य राहतं बरं का. म्हणजे वैराग्याला सुद्धा बोलवावं लागत नाही. सगळे तिथे येतात. म्हणून तुकोबांनी वर्णन केले. काय वर्णन केले? पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. काय करावं लागत नाही. देव आला, भक्ती तिथं आली की सगळं त्याच्या मागे येतं बरं. म्हणून देव या विश्वामध्ये जरी व्यापक असला तो विशेष रूपाने ज्याचं अंतकरण शुद्ध आहे, अशा शुद्ध अंतकरणाच्या ठिकाणी तो देव अखंड वास करतो. म्हणून आपल्याला जगतातला देव पाहायला मिळणार नाही, तो पाहता येणार नाही. पण ज्याच्या जीवनामध्ये अखंड वास करतो त्यालाही पाहण्याकरता आपला अधिकार तेवढा पाहिजे. तो अधिकार जरी आपला नसेल तर तो आपल्याला पाहता येणार नाही. मग काय करा? आपलं अंतकरण शुद्ध करा. म्हणजे आपल्यालाच देव आपल्या अंतकरणामध्ये वास करेल. आपल्याला कुठं पाहण्याकरता जाण्याची गरज नाही. म्हणून इथं ज्ञानोबराय भगवंताचं मनोगत सांगताना सांगतात की खरंच असा परमात्मा त्या भक्ताच्या जीवनामध्ये अखंड वास करतो. तरी जयाचे चोकटे मानशी, मी होऊनी असे क्षेत्र संन्यासी, जया निजेलया ते उपाशी वैराग्य गा. असं त्या भगवंताचं विशेष रूपाने वास्तव्य त्या भक्ताच्या जीवनामध्ये असतं. असा एक भाव या ओवीतून ज्ञानोबरांनी आमच्या तुमच्यासमोर प्रकट केला. असे एक एक विचार या वाङ्मयाच्याद्वारे संतांनी जगाला दिलेले. एक विचार जरी आपण जीवनामध्ये जर स्वीकारला ना, आपल्या जीवनाची उंची वाढेल. माणसाची उंची शरीराने वाढावी का ज्ञानाने वाढावी? माणसाची उंची ज्ञानाने वाढावी का आचरणाने वाढावी? आचरणाने वाढावी. काही माणसं ज्ञानाने मोठे आहेत पण आचरणाचा पत्ता नाही. ज्ञानापेक्षा सुद्धा आचरण मोठं आहे, लक्षात ठेवा. आणि त्या आचरणाने एखादा विचार जरी आपण जीवनामध्ये स्वीकारला, त्या ओवीतला विचार कराय, प्रत्येकाने आपला आचार चांगला ठेवा. आचाराची शुद्धता ठेवा. आणि आचाराची शुद्धता तुम्ही जर ठेवली ना, तुम्हाला देवाकडे जाण्याची गरज नाही. देव तुमचा शोध करत येईल. एवढं या आचारामध्ये, या वागण्यामध्ये सामर्थ्य आहे. एवढा महान विचार या वाङ्मयाच्याद्वारे दिला. हा एक विचार इथं सांगितला. असा विचाराचा आपण हा सागर आहे बरं का. विवेक सागरा त्यांचं वर्णन केले. आणि एवढं मोठं ज्ञान त्या महात्म्याने दिलेलं आहे. त्या एखादा विचार तरी त्या
ज्ञानोबांनी संतांनी दिलेला आपण तो स्वीकारावा, किंवा तो जर आपण जीवनामध्ये स्वीकारला आणि त्याप्रमाणे जर वागण्याचा प्रयत्न केला तर संतांच्या येण्याला काहीतरी सफलता आहे. म्हणून ते संत या भूतलावरती अवतीर्ण झाले आणि त्यांच्या अवतरणाला आज हा एवढा मोठा योग पर्व काळ प्राप्त झालेला आहे. तेव्हा त्या संतांच्या चरणी, त्या भगवंताच्या चरणी, श्रीगुरूंच्या चरणी एवढीच प्रार्थना करायची आहे, असा विचार धारण करण्याची आमच्या जीवनामध्ये योग्यता प्राप्त व्हावी. आम्हाला ते सात्विक धैर्य प्राप्त व्हावं आणि एका विचाराची कास धरून आमचं जीवन शुद्ध व्हावं. हीच त्या भगवंताच्या चरणी, संतांच्या चरणी प्रार्थना करून आपण सेवेला पूर्णविराम देऊ. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम